नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस आलेला आहे म्हणजे सलोनीच्या लग्नाचा दिवस. आणि आत्ता सकाळी आम्ही निघालो आहे तिच्या घरातून म्हणजे तांदूळवाडीवरून इंदापूरला. लग्न इंदापूरला आहे आणि आता थोड्याच वेळात तिला न्यायला गाडीसुद्धा येईल. आणि इथं आम्ही तयार होऊन करवल्या बसलेलो आहे. नवरीबाईसुद्धा आतमध्ये आहे आणि थोड्याच वेळात आम्ही निघतो. थोड्याच वेळात सलोनीला न्यायला तिच्या सासरकडची गाडी पाठवली होती आणि जायच्या वेळेला सगळे मंडळी जमा झालेली आणि ते बघून ती इतकी रडत होती ना. आणि तिला बघून मला इतकं म्हणजे असं हे झालं की यार, मुलीचं लाईफ म्हणजे कसं आहे ना की वयाची 20-25 वर्ष एका ठिकाणी घालवायची आणि त्यानंतर ते घर सोडून दुसऱ्या कुणाच्या तरी घरी जायचं. त्यासाठी एवढा सगळा तामझाम असतो, पण तो हार्डली 1-2 दिवसासाठी सगळं छान छान वाटतं. पण त्यानंतर तुम्ही इमॅजिन करू शकता का एखाद्या मुलीची लाईफ, आणि तेच सगळं ती फेस करत होती आज. आणि कुठेतरी कुठल्याही मुलीला ते फील होईल असा तो क्षण होता. आणि ती गाडीत बसायच्या वेळेला तर जायच्या टाईमला जवळपास अख्खी त्यांची फॅमिली रडत होती. मग त्याच्यामध्ये मम्मी असो, पप्पा असो, सगळे लोक. कारण शेवटी यार, मुलगी म्हणजे प्रत्येक आईवडिलासाठी आपल्या काळजाचा तुकडा असते आणि मुलीला पण आपल्या आईवडिलांचं घर सोडून जाणं म्हणजे इतकं हार्ड आहे ना. म्हणजे इमॅजिन पण करू शकता का तुम्ही. मला तर ते सगळं बघून इतकं रडायला येत होतं. आणि सलोनी तर जाईपर्यंत बिचारी रडतच होती. आणि तिला म्हणजे मी रडले तर ती अजून रडेल म्हणून मी तिच्या समोर तर रडत नव्हते. आणि बघता बघता आम्ही जायला पण निघालो होतो. किती रडणार आहेस, किती दिवसभर पाणी आटून जाईल डोळ्यातलं. बिचारी एक ब्राइड्समेड कोपऱ्यात जाऊन बसली एकटीच. आणि आता आम्ही इंदापुरात पोहोचलोय सलोनीच्या घरी म्हणजे सलोनीच्या सासरी. सर थोडं मागं सर फोटो घेऊ. तुम्ही हाताला हात लावा फक्त. मागं सर ताटाला हात नाही लावत चालतं. हाताला हात लावा. समोर बघा. आणि हे आहे सलोनीचं घर जिथे ती आता राहायला येणार म्हणजे ऑफकोर्स आता राहतीये. आणि पहिल्यांदा यांच्या इथे अशी प्रथा आहे की नवऱ्याच्या घरी नेऊन देवाऱ्यामध्ये देवपूजा वगैरे केली जाते. सो तिचं तेच चालू आहे, आशीर्वाद वगैरे घेते. आणि त्यानंतर आत्ता आम्ही निघालो हॉलकडे, जिकडे लग्न आहे त्या लोकेशनला. आत्ता जस्ट आम्ही हॉलवरती पोहोचलो आणि आता सलोनीचं इथं तिला रेडी करायचं आहे आणि लगेचच फंक्शन स्टार्ट होतात कारण ऑलरेडी आम्हाला लेट झालेलं आहे. आणि हा होता माझा एंगेजमेंटच्या टाईमचा लूक. पण याच्यावरती जास्त काहीच मला कॅप्चर करता आलं नाही कारण सकाळी सकाळी खूप जास्त घाईघाई होती. कारण तिची एंगेजमेंट ऑलरेडी 9:30चं टाईम दिलं होतं, पण स्टार्ट व्हायला जवळपास 10:30 वाजून गेले होते. त्यामुळे खूप जास्त घाई झाली आणि तिलासुद्धा जास्त याच्यावरती काही शूट नाही करता आलं कारण एंगेजमेंटनंतर लगेचच हळदीचा कार्यक्रम होता. सो हे फंक्शन तेवढं सगळ्यात जास्त घाईमध्ये झालेलं. बट खूप मस्त दिसत होती ती या लेहंगामध्ये आणि दादासुद्धा ब्लेझरमध्ये वगैरे. सो माझा सगळ्यात फेवरेट लुक तिचा हाच होता. बट मला जास्त कॅप्चरच नाही करता आला हा लूक. आणि तिच्या या लूकवरती मला पण तिच्यासोबत जास्त म्हणजे फोटोज किंवा व्हिडिओज काहीच काढता नाही आलं. सो याच्यामध्येच तुम्हाला फक्त हे बघायला मिळतं रील्समध्ये वगैरे, कुठेच नाही आहे हा लूक माझ्या व्हिडिओजमध्ये. आणि येस, इथं तिची ड्रीम मुवमेंट होती खाली बसून तिला रिंग घालणं तिच्या नवऱ्याने. आणि त्यामुळे बघा ती किती हॅप्पी आणि किती गोड तर दिसतीये. सो तिचं टिया आणि एंगेजमेंट झालेले आहे सध्या. आणि एंगेजमेंटनंतर लगेचच ते भटजी मामा तर इतकी घाईघाई करत होते ना प्रत्येकच फंक्शनला. सो तिला लगेचच हळदीच्या लूकसाठी नेलं आणि 10 मिनटात हा लूक पण तिचा तयार झाला होता. आणि त्यानंतर लगेच मला पण आवरून वगैरे मी हळदीसाठी आले. पण म्हणजे स्टार्टिंगला मी हॅप्पी होते, मस्त यार वाव तिच्यासोबत शूट वगैरे करायचं. आणि हळद लावताच कसं काय अचानक म्हणजे इमोशनल झाले, मलाच नाही समजलं. म्हणजे तिला या लुकमध्ये मी इमॅजिनच करू शकत नव्हते यार, की आता किती जरी म्हटलं तरी लग्नानंतर खूप काही गोष्टी बदलतात. आम्ही पहिल्यापासून इतका क्लोज राहिलेले आहेत,
कॉलेज लाईफपासून खूप जास्त सोबत असतो, महिन्यातून एकदा तरी भेटतो. पण आता पुढे काय कसं होणार आणि म्हणजे तिची लाईफ कशी असणार हे सगळ्या गोष्टी अचानक डोक्यात आल्या. आणि मी जस्ट हळद लावायला गेले होते आणि मला रडायलाच आलं. म्हणजे सगळ्यांनाच वाटत होतं यार ही इथं का रडतीये, पण आल्या त्या इमोशन्स वगैरे सगळ्या बाहेर आणि मला बघून परत सलोनी पण रडायला लागली. आणि त्यानंतर मी फक्त सलोनीलाच हळद लावली, दादांना तर हळद न लावताच मी तिथून निघून गेले. आणि दादांना तर समजतच नव्हतं ह्यांचं नक्की चाललंय काय, का रडतायत हे. करवली रडतीये, एकदम इमोशनल झालीये. तर हळदीनंतर यांच्यात नवरा नवरीला आंघोळ घातली जाते, कळसातल्या आंघोळ म्हणतात. आमच्या इकडे ते लग्नाच्या आदल्या दिवशी केलं जातं, पण यांच्या इथं लग्नाच्या दिवशीच केलं जातं. आमच्या मैत्रीचा अंदाज तुम्ही या सीनवरूनच लावू शकाल की इकडे कॅमेरामन एवढं 4-4 कॅमेरा घेऊन उभारलेत, पण तिचं सगळं लक्ष माझ्या मोबाईलमध्ये होतं. यांच्याकडे ना खूप सारे फंक्शन असतात आणि त्यात तिची एंगेजमेंट पण आधी नाही झाली आणि एंगेजमेंटपासून ते सगळेच कार्यक्रम आज एकत्र असल्यामुळे खूप जास्त धावपळ होती आहे. तिला प्रत्येक लुकला पटकन लुक करून बाहेर पाठवतंय, परत ती आत येते, हेच चालू आहे. आणि इवन मला सुद्धा तिच्यासोबत फोटो काढायला मिळत नाही, इतकं जास्त घाई चालू आहे. हे माझी ॲक्टिंग करते आणि तिच्यासाठी आता रुखवत मांडायचं आहे. तर आधी आम्ही इथे मांडला होता आणि आता रुखवताचं डेकोरेशन करणाऱ्या मुली आल्यात, सो त्यांना आता तिकडे लॉनमध्ये नेऊन द्यायचं आहे आणि तेच चालू आहे. असं डबल ताप बिचारा मी सगळ्यांना द्यायला लागली आहे. आणि ही तर बघा अशी वाटते की कुणाची तर पोरगी हरवली आहे आणि ती अशी चुकून इकडे आली आहे. ए खाऊ नकोस. अहो तुम्ही बॉक्स मध्ये भरून कुठे चाललात? इतकं नालायक आहे त्यांचं डिस्कशन काय चाललं माहिती, जाता जाता ह्यातनं थोडं काढून खाऊया का, आणि यांचं कुठलं खायचं हे चाललंय. बघा ज्या पोरी बारीक दिसतात ना त्या तशा खादाड असतात. याचं जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर. तुझं काम करणं कमी आणि खाणं जास्त झालंय. अरे त्यांच्या घरी पाठवण्यासाठी अरे तो रुखवत. तू बघ मी हाय ते सगळे व्हिडिओ नाही टाकले तर विचार. तर मी इकडं रुखवतचं डेकोरेशन वगैरे तिथं चालू होतं, त्याकडे लक्ष ठेवत होते आणि तोपर्यंत इकडं सप्तपदीची पण तयारी झाली होती आणि त्यामुळे सलोनीला पण बाहेर आणलेलं होतं. सो मला तिच्या ह्या पण लुकमध्ये तिच्यासोबत फोटो व्हिडिओ मिळालेला नाही. आणि मी जेव्हा गेले तेव्हा तर आजूबाजूला सगळी इतकी लोकं होती की इवन तिचा चेहरासुद्धा मला क्लिअर बघायला मिळत नव्हता. आणि त्यांच्या इथे सप्तपदी आधी होतात, म्हणजे आमच्या इकडे पहिल्यांदा लग्न होतं, अक्षता वगैरे पडतात आणि त्यानंतर सप्तपदी होतात, बट इथे पहिला सप्तपदी होतात आणि याच्या ज्या अक्षता असतात त्या त्यांच्यासाठी मेन अक्षता असतात. सो इथं त्यांचं म्हणजे थोडक्यात इथंच लग्न झालेलं आहे. आणि आता बघा हार घालताना तिच्या मामाने तिला उचलून घेतलं होतं आणि तोपर्यंत दादांनासुद्धा त्यांच्या मामाने उचलून घेतलं आणि त्यामुळे जास्त काही इथे हार घालायला त्यांना त्रास झालेला नाही. लगेच हार पण घातला त्यांनी. आणि त्याच्यानंतर बाकी मग फेरे वगैरे होते. आत्ता जस्ट अक्षता झालेले आहेत, त्याच्यानंतर फेरे होते. पण
मी हळदीच्या लूकपासून ते तोंडाला हळद वगैरे लावलेली काहीच ते वॉश पण केलं नव्हतं. सो मी याच्यानंतर माझं आवरायला गेले आणि त्यामुळे मला बाकी गोष्टी इथल्या थोड्या मिस झालेल्या आहेत. आणि त्यात या भटजी मामाने इतकी घाई झालेली काय माहीत आणि ते सगळ्यांवरती चिडचिड करत होते, फोटोग्राफर्सवरती सुद्धा, इवन की फोटोमुळे टाईम जातोय म्हणून विधींना. सप्तपदी झाल्यानंतर मात्र आमच्याकडे एक अर्धा ते पाऊण तास टाईम होता, ज्यामध्ये तिला लग्नासाठीच्या लुकसाठी तयार करायचं होतं. म्हणजे थोडक्यात ते एक रिसेप्शन टाईपच होणार होतं. आणि मुलांचं मात्र लगेचच आवरून होतं. सो दादांचं आवरून झालं होतं आणि बाहेर ते घोडा नाचवणं वगैरे चालू होतं. आणि हे सगळं शूट मला भैयाने करून दिले, कारण सलोनीचं आवरत असताना मी पण माझं आवरत होते आतमध्ये. माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल मुमेंट काय होती माहिती आहे, ती म्हणजे ही की स्वतःच्या बेस्ट फ्रेंडला तिच्या लग्नासाठी स्वतः तयार करून नेणं. हे खरंच एक खूप छान फिलिंग आहे आणि ती मला अनुभवता आली. आणि त्यांची एंट्री तर एकदम ग्रँड पद्धतीने झाली होती. भूतलावरती स्वर्ग पाहायला भेटतोय. वर राजा आणि वधू राणी यांचं शुभागमन. नेत्रदीपक असं दृश्य या ठिकाणी पाहायला भेटतंय. विवाह मंचाच्या दिशेने वधू राणीचं शुभागमन विवाह मंचावरती होत आहे. या विवाह सोहळ्याचा प्रत्येक क्षण ना क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला जातोय. आमच्या कॅमेरामन बांधवांचा खरं तर मानावं तेवढा आभार कमी आहेत. या विवाह सोहळ्याच्या नवरी मुली जे मामा चला स्टेजवर चला. जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी दोन्ही परिवारांची नम्रपूर्वक. आणि हा बघा इकडे तिच्यासाठीचा रुखवत आहे, केवढं सुंदर बनवलं आहे. आणि हे सगळं कामसुद्धा माझ्या ज्युनियरने केलेलं आहे. म्हणजे मी फार्मसीला असताना कॉलेजमध्ये माझी जी ज्युनियर होती तिने हे सगळं काम केलं आणि ते खरंच खूप सुंदर केलं आहे. ऋतू, तू हा व्हिडिओ बघत असशील तर तुला सांगणार आहे की खरंच हे सगळं खूप सुंदर बनवलं होतंस. मला तर सगळ्यात जास्त मजा कशाला आली माहिती आहे तर जुते झुरायला. म्हणजे एक असं काहीतरी ॲडव्हेंचर्स करायला मला आवडतं. आणि वरती सगळ्यांचा आशीर्वाद घेणं वगैरे चाललं होतं सलोनी आणि दादांचं. आणि त्यावेळेला आम्ही पटकन त्यांचे बुटं चोरली होती. पण जसं आम्ही बूट चोरले हे दादाकडच्या लोकांना समजलं तसे सगळे तिकडच्या करवल्या किंवा दादाचे मित्र भाऊ सगळे गोळा झाले. त्यामुळे आमच्या स्ट्रॅटेजी चालल्या होत्या की ते कसे जपून ठेवायचं किंवा काय पैसे मागायचे. आणि पैसे म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये ना एक वेगळीच मजा आहे आणि तो एक मान आहे थोडक्यात करवल्यांचा. पैसे मॅटर नाहीत करत, पण याच्यामध्ये आपण जिंकणं हारणं या गोष्टींसाठी जास्त एन्जॉय करतो. आम्ही 3 जोड आणू शकतो. नवीन आणणार. वीस देतोय. तुम्हाला जर हवा तुम्ही अरे मी 500 रुपये 500 रुपये. नका घेऊ मग. काल तुम्ही जाऊ शकता पण मला नाही द्यायचंय. मी घेतलेच व्हिडिओज. ते पोलीस दादा किती देणार आहेस? आम्हाला नाही पाहिजे. आम्ही 150 रुपये 150 दे काय हे बरोबर आहे. रवी दादाला बोलणार आणि 20,000च्या खाली घेणार नाही. काय 20,000च्या खाली घेणार नाही. बूट कितीच आहे? 500चा याला काय? मला माहिती आहे कशाचं. भरपूर ए आकाबाईचा घरीच बूट यायचा. बूट किती नको नको 20,000 मध्ये 4-5 बूट. साक्षी
आम्ही नवरी मुलीला घेऊन घ्यायला आलतो बुट नाही आम्ही नवरी मुलीला घेऊन जाणार शिवाय दीडशे फोन हे नाही अजून नंदा तोरुसली नंदा मॅप नंदा हा बघ माझं नाव आहे वहिनी 150 बकळा तरी हा काचा व्हिडिओ बघतो कॅमेरा तोंड ही काय त्याच्या कॅमेरा समोर घेतले आता तर नसतं तुम्ही खुशीनेच घेतलं हे आहेत चोर आजचे मी सांगतोय हे खरं घेतलेत माझ्या दादाकडनं फोटो घेतो पहिला समोर बघा चला चला आत्मसमर्पित केलंय चला पैसे त्यांच्याकडून घेऊन मला काय द्यायला लागलेत का एवढं म्हणजे भाऊचं नशीबदारांचं चला आत्मसमर्पित केलेले नक्षल 24 रुपये गेले पूर्ण हा इकडे समोर बघा असं करा हात हारलाय तुम्ही आता हा जिंकला सो आम्ही मगाशीपासून जुते चुराईसाठी इतकी दोघींनी मेहनत केली होती पर मेहनत रंग लाई आणि आम्हाला बुटाचा मान मिळालेला आहे आणि आत्ता फायनली पैसे मिळाल्यानंतर आम्ही जेवण करायला आलो. खूप सारं 30,000 भेटले फायनली पण त्यातले निम्मे भेटलेत निम्मे उधार आहेत. तर सलोनीची खूप इच्छा होती की मी तिच्यासोबत थांबावं लग्नानंतर पण 1-2 दिवस आणि ज्या काही रसम वगैरे होतात त्याच्यासाठी सोबत असावं. पण त्यानंतर आम्हाला जायचं होतं गावी. दीदी आणि भैया पण आले होते सो आम्ही इकडून डायरेक्ट गावीच गेलो. त्यामुळे पुढच्या व्लॉगचं वेट करू नका. आणि हो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि लग्न सुद्धा कसं झालं तेही सांगा.